जय जय रामकृष्ण हरी. हरिभक्त परायण श्री बाबा महाराज सातारकर यांचे दुसरे प्रवचन दिनांक 6/5/93 बेळगाव. ध्वनिमुद्रिका आणि संपादन हरिभक्तपरायण श्री शंकरदादा मोहिते सिद्धाश्रम. जय जय रामकृष्ण हरी. परा प्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अपरमित परमवीर्या तरुण तरतूर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना सज्जन वन चंदना आराध्यलिंगा नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मनमथ मनमथा नमो सुभाव भजन भाजना भवेद कुंभ भंजना विशोत्भव भुवना श्री गुरुराया तुमचानुग्रह गणेशु जय दे आपुला सौरसु तै सारस्वती प्रवेशु बाळकाहि हाती जी दैविकी उदार वाचा जै उद्देशु दे नाभिकाराचा तव नवरस सुधाब्दीचा ठाव लाभे आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुखिया ते अंगीकारी तो वाचस्पतेसी करी प्रबंध होडा हा दिठवा दयावरी झळके की हा पद्म करुमाथा पारुखे तो जीवची परितुके महेशेशी एवढे जे महिमेचे करणे ते वाचा बळे वाणुमी कवणे काय सूर्याच्या अंगा उठणे लावे जतासे केवता कल्पतरुवरी फुलोरा काहीसे पाहुणे वृक्षीर सागरा कवणे वासी कापुरा सुवासुदेव चंदना ते कायसे निचर्चावे अमृता ते केवते रांधावे गगनावरी भवावे घडे केवी तैसे श्री गुरुचे महिमान आकळिता के असे साधन ते जाणो निमिया नमन निवांत केले जरी प्रज्ञेचे नियाथिलेपणे श्री गुरु सामर्था रूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल
साडे पंधरिया रजतवणी तैशी स्तुतीची ही बोलणी उगयाची माथा ठेविजे चरणी हेची भले कुंडलिकावरते हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरु दादा महाराज पा महाराज. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान आणि भगवान प्रभू पाल कृष्णजींनी अर्जुनाला जीवन सुखमय होण्याकरता श्रीमद भगवद्गीता सांगितली. आजचा योग एक अलौकिक असा योग आहे. मोठी मोठी अधिकारी व्यक्ती परमपूज्य स्वामीजी या ठिकाणी उपस्थित आहेत. शर्माजी आहेत. आणखीन या ठिकाणी मोठे मोठे भगवत भक्त आहेत. या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन हे प्रवचन आहे. योग चांगला आहे. शिव उपासक आहेत स्वामी. आम्ही नेहमी असं सांगत असतो महाराज, शिवलाय म्हणून शिव नाही तर शव असा भाग आहे. इंद्रियातून सत्ता जीवाला शिवते नाही का. जिथपर्यंत शिवलाय तिथपर्यंत शिव, आणि ज्या दिवशी शिवणार नाही त्या दिवशी शव, असा साधा सरळ शिव शब्दाचा अर्थ आहे. म्हणून शिव शिवला नाही असा एकही नाही. प्रत्येक कर्मामधून शिवाचं दर्शन आहे. परमार्थ दर्शनाकरता करावा आणि संसार प्रदर्शनाकरता करावा नाही का. संसार म्हणजे प्रदर्शन आणि परमार्थ म्हणजे दर्शन. दोन शब्द अत्यंत जवळचे. किंबहुना प्रदर्शन केल्याशिवाय संसार होत नाही आणि दर्शन घेतल्याशिवाय परमार्थाची सुरुवात होत नाही. मोठी गंमत आहे नाही. विचार करण्यासारखा भाग आहे की संसारामध्ये माणूस प्रदर्शना व्यतिरिक्त काय करतो. आपलं घर, आपलं दार, आपली इस्टेट, आपलं नाव, आपलं लौकिक, साधी वस्तू घ्यायची म्हटलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा प्रदर्शन असतं. लोक काय म्हणतील, म्हणजे जीवनामध्ये आपल्याकरता आपण काही वापरतच नाही, लोक काय म्हणतील याच्याकरता वापरतो. म्हणून प्रदर्शन म्हटलं मी नाही का. एखादं सुंदर सजवलेलं घर आहे. मी एक विनोदाने सांगत असतो परोळेकर महाराज, आपण घेतलेल्या चांगल्या वस्तू घरातल्या आपण कधी वापरतच नाही, लोकांकरताच ठेवतो नाही का. एखादी सुंदर चादर आणली आहे, 500 रुपयाची, 1000 रुपयाची चादर आहे, याच्यावर हा कधी बसणार नाही, पण आमच्यासारखा आला तर घालेल. मी त्याला म्हटलं, अरे बाबा तुझे पैसे कमवले तू, आम्हाला का नाही. म्हटला तुम्हाला वाटावं मी कोणतरी आहे. याचा अर्थ कळला का. प्रदर्शन. स्वतः चहा पिताना तुटक्या कपातून पिईल, पण पाहुणा आला तर इम्पोर्टेड कप बशी हिताची, नाहीतर अगदी बोन चायना. मी म्हटलं पाहुण्याला बोन चायना का, तुला इंडियन जाडा कप का नाही. म्हणाला इट्स अ क्वेश्चन ऑफ प्रेस्टिज. म्हणजे शेवटी प्रदर्शन. नीट लक्षात घ्या की संसार मनुष्य करतो. मला सांगा तुमच्या, मी माऊली तुमची क्षमा मागून बोलतो बरं का. मालक तुम्हाला दागिने करता, सगळे करतात, आपले घरात घालावे ना. लग्नाला का घालता नाही. एवढे सुंदर तुमच्या मालकाने तुम्हाला दागिने केले, कोणाला 10 तोळ्याचे, कोणाला 5 तोळ्याचे, कोणाला 50 तोळ्याचे, घरात आपलं घालून बसावं ना. घरात 2 बांगड्या घालेल आणि लग्नाला जाताना सबंध नटेल. मी म्हटलं एवढं का नाही. म्हणाले आमच्या जाऊबाईंना कळायला पाहिजे आम्ही काही कमी नाही. याचा अर्थ लक्षात घ्या, हे प्रदर्शन.
नाही का? आणि ते चुकलं नाही. मी काय म्हटलं, मी कारण तुम्ही काही परमार्थ करत नाही, ते काही चुकलं नाही. संसार हा प्रदर्शना करताच आहे. त्याच्याबद्दल काही चुकलं किंवा तुम्ही चुकताय आणि करतोय त्याच्याबद्दल दोष नाही. नाही, संसार कसा आहे हाच महत्वाचा भाग आहे, नाही का? आपल्या करता जर आपली वस्तू आहे म्हटलं तर आपण त्याचा उपयोग का करू नये? पण करत नाही. लोकांनी म्हणावं घर चांगलं आहे, नाही का? लोकांनी म्हणावं माणसं श्रीमंत आहेत, याच्याकरता आम्ही सगळ्या खटपटी करत असतो. याचंच नाव प्रदर्शन. आणि एक भाग असा आहे, प्रदर्शन माणसं असं बघतात. नाही, प्रदर्शन कसं बघायचं असतं आणि दर्शन किती फरक झाला कळला का आता? नाही, दोन शब्द लक्षात घ्या. प्रदर्शन, दर्शन. इथे नजर येऊन डोळे झाकल्याशिवाय आणि इथे मान वाकल्याशिवाय दर्शन नाही. म्हणून प्रदर्शनात ताठपणा येतो आणि दर्शनात लीनता येते. म्हणून प्रदर्शन काय आणि दर्शन काय? नाही, थोडस भाग लक्षात घ्या. हे कळलं पाहिजे नीट. नाही तर शेवटी परमार्थात सुद्धा प्रदर्शन झालं तर तेही फुटकं. संसाराचं प्रदर्शन झालं तर खपून तर जातं, कारण त्याच्या करता आहे. पण ज्या वेळेला परमार्थाचं प्रदर्शन होतं मग तो परमार्थ राहत नाही. म्हणून मी नेहमी ज्ञानेश्वरीतून, प्रवचनातून, आमच्या घरी दारी सगळ्यांना सांगतो, करा संसार, त्याचं रूपांतर परमार्थात होऊ द्या. परमार्थाचं रूपांतर संसारात होऊ नये. काय म्हटलं मी? परमार्थाचं रूपांतर संसारात होऊ नये. संसार म्हणावा असावा परमार्थ. नाही, कशा करता काय करतो आम्ही बर का? मला काही तितकंसं काही प्रवचन वगैरे येत नाही. मोठे मोठे स्वामी वगैरे इथे मोठी मंडळी आहेत. आलं का लक्षात? आपलं कौतुकाने काहीतरी एखादं मूल नाचतं तसं माझा भाग आहे. याच्यापेक्षा मी काही प्रवचनकार, कीर्तनकार वगैरे काही नाही. थोडस बोलता बरं येतं. तुम्ही म्हणाल वर का बसला, तुम्हाला दिसावं म्हणून. याच्यापेक्षा दुसरं काय नाही. वर बसण्याचा उद्देश सुद्धा दुसरं काही नाही, तुम्हाला नीट दिसावं एवढाच त्याच्यातला हेतू आहे. मी कोणी मोठा आहे वगैरे असं काही नाही आहे. फक्त थोडस जीवनामध्ये जे जे कळलं ते तुमच्या पुढे मांडावं. आलं का लक्षात? एवढंच. याच्यातला परमार्थामध्ये वाद फार, संसारातले वाद फक्त बायकान पत्नी नवरान एवढंच असतं. परमार्थातले वाद जगजाहीर असतात आणि त्याची व्याप्ती फार मोठी असते. संसारातला वाद असून असून किती मोठा असतो. बाप मुलगा, नवरा बायको, सासू सून, संपलं. नाही, वाऱ्यादी मर्यादा किती मोठी. पण परमार्थातला वाद हा जागतिक पातळीवर खेळला जातो. सध्या परमार्थाचीच भांडणं आहेत. परमार्थातून खून आहे, परमार्थातून हत्या आहे. म्हणून धर्माने जितके लोकांचे मुडदे पाडले तितके संसारिकांनी पाडले नाहीत. नाही, बॅटल ऑफ रोजेस मागे जी झाली ख्रिश्चनिटीच्या स्थापनेकरता, नाही का? जो तो उठतो तेही सांगतात आमचं धर्मयुद्ध आहे. म्हणजे धर्माच्या नावाखाली युद्ध करायला परवानगी आहे. कळलं का तुम्हाला? हीच अवस्था. म्हणून एका वेळेला संसारिक बरा पण परमार्थिक वाईट. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही शुद्धीवर आहात ना? नक्कीच आहे, नक्की शुद्धीवर आहे. एक लक्षात घ्या, परमार्थिक म्हणजे कृती करतो तर परमार्थिक नाही. परमार्थाची कृती म्हणजे परमार्थ नव्हे. वृत्ती जर असेल तर परमार्थिक. एक लक्षात घ्या, कृती आणि वृत्ती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो नेहमी. आणि तो फरक संसारामध्ये चालतो, अपेक्षित आहे, नाही का? सासूचं सुनेचं पटत नसेल, पटत नाहीच. असं थोडंसं म्हटलं तर काही वावगं होईल असं नाही. अलीकडच्या पूर्वी सासूबाई सासूबाई म्हणत होते ते बरं तरी होतं. अलीकडच्या पोरी आई म्हणतात आणि बिलकुल तिला कधी आई वाटत नाही. हे नाटक आहे. बघितलं का सध्या? आई आई आई. मी म्हटलं कशाला नाटक पाहिजे? सरळ सासू म्हणणं काय बिघडलं? म्हणायचं तोंडाने आईन कधी आई वाटत नाही. काय आई म्हटलं तर तिला सोडून जावं असं वाटतं का? तिच्याबद्दल तक्रार असते का? किती म्हटलं तर हा भाग एक गमतीचा आहे. थोडस लक्षात घ्या की कसं नातं आहे, कसं आहे, कसं जीवनामध्ये घडत असतं. सासू काय, सून काय, नाही का? हे कळलं पाहिजे.
आता ती जेव्हा ती अशी बोलते बरं का, मोठं पॉलिटिकलपणाने बोलत असते, काय अमकं करायचं का, हो काय तुला पटलं तर बघ, नाही नाही तुम्ही सांगा, तुम्ही सांगा, नाही नाही अगं काय आता आमचं काय राहिलंय, तुम्ही आपलं तुमचं तुम्ही बघून घ्या. तसं नाही हो, पण सासूबाई तुम्हाला विचारल्याशिवाय. मग सासूने नेमकं तिच्या उलट सांगितलं, बरं नाही माझं काही नाही, तुम्ही म्हणाल तर मी करते. आतमध्ये आली दुसरी जाव होते, काय झालं, अगं काय मेलीचं होणार आहे तेच नेहमीच. मी म्हटलं तिथे होय होय केलं, इथे असं का नाही, नीट लक्षात घ्या. जरी विनोद सांगत असतो तो फार वर्म आहे त्याच्यामध्ये. सासूला वृत्ती कळत नाही, बाहेरचं बोलणं कळतं. इथे बसलेला कोणाला माहितीये माझ्या मनात काय चाललंय, फार थोड्यांना कळतं नाही का. आयुष्याच्या साधनेनंतर कळतं, ते सुद्धा लाखात नाही, 10 लाखात नाही, 10 लाखात नाही, 25 लाखात एखादा मनुष्य असा निर्माण येतो की तुमच्या मनात काय चाललंय ते कळतं. इतकं सोपं नाही. आपल्या मनात पुढच्या क्षणी काय येणार आहे हे कळत नाही, तर दुसऱ्याच्या मनातलं कुठलं कळतं. मला सांगा तुमच्या मनात काय येणार आहे, काय येईल सांगता येत नाही, बरोबर आहे. मग तुमच्या मनात काय येणार आहे सांगता येत नाही, तर माझ्या मनात चाललंय कसं आहे कोण सांगेल. म्हणून एक लक्षात घ्या, संसारामध्ये केवळ बाह्य कृतीला महत्व आहे, वृत्तीला नाही. महत्व कशाला, फक्त बाह्य कृतीला. तुम्ही माझ्याशी कसं बोलता, मी तुमच्याशी कसं बोलतो. परुळेकर महाराजांनी आमचे सत्कार केले, परुळेकर महाराज चांगले, काय मग आम्ही भाषण सुद्धा केलं, काय परुळेकर महाराज, काय परुळेकर महाराज, का आम्हाला शारण हार घातली म्हणून. अरे म्हणणं कळलं, हे भाषण. मनात काय ते काय माहिती. काय मनात हेच होत असेल, केलं म्हणून काय झालं, त्यांना मोठेपणा पाहिजे होतं म्हणून केलं. काय स्वतःला मोठेपणा पाहिजे होता म्हणून केलं, एवढं काय झालं त्यात, हे मनात कळलं. म्हणजे माझ्या नाही, नाही म्हणजे मनात काय असू शकतं. काय म्हटलं मी, की मनात काय असू शकतं माणसाच्या, आणि हेच विचित्र आहे, मोठं अतिशय विचित्र आहे. आता बघा, पण माझ्या मनात काय आहे किंवा तुमच्या मनात काय आहे. मुलगा बापाशी बोलतोय, त्याच्यापेक्षा आणखीन दृष्टांत देतो चांगला. एखादा गुंड लक्षणी निघाला, तुमच्या आळीतला गुंड. आता मला सांगा, सकाळी समोर आल्यानंतर कसं दर्शन, अगदी सुंदर ते ध्यान का, मी कसं दर्शन, समोर आला बरोबर, आता काय करतात, चुकवतात येत नाही, राम राम दादा. मी म्हटलं हे रामराम का केला, गल्लीत राहायचंय म्हणले, त्याच्या इतका नालायक गल्लीत नाही दुसरं. हे पुढे गेल्यावर हे वक्तृत्व किती, एक 10 फूट पुढे गेला. बरं झालं म्हणे सुटलो. हा, एरवी जर लक्ष केलं असतं आणखीन 50 मागितलं ते करता काय, द्यायला पाहिजेत, याच्याशिवाय गत्यंतर नाही. काय करता म्हणाले, अवघड आहे. नीट लक्षात घ्या मंडळी, मी काय म्हटलं ते. का नमस्कार, गुंड आहे म्हणून. का नमस्कार, दादा आहे म्हणून. आणि इथली जी अवस्था आहे, इथे आता नमस्कार आहे, इथे शिव्या देतोय. एक 10 पावलं गेल्यानंतर शिव्या देतो. आणि इथे कृती आणि वृत्ती. आता गंमत बघा, इथे शिव्या आहेत बरं का पुढे गेल्यानंतर, आणि इथे शिव्या नाहीत, इथे हात जोडतो. पण एक सांगतो, बाह्य कर्मामध्ये बाह्य लोकांना फक्त कृतीचं महत्व आहे, वृत्तीचं नाही. परमार्थात परमात्मा वृत्तीत बसलाय. इथे कृती आणि वृत्ती याच्यामध्ये जर भिन्नता असेल तर केव्हाही जमणार नाही. जशी कृती आहे तशी वृत्ती, आणि वृत्ती आहे तशी कृती, हा परमार्थ. वृत्ती आणि कृती याच्यात भिन्नता नामे संसार. काय म्हटलं मी, वृत्ती आणि कृती याच्यात भिन्नता नामे संसार, आणि वृत्ती आणि कृती याचं ऐक्य नामे परमार्थ. अतिशय सुटसुटीत व्याख्या सहज कळतील अशा. नाही, संसार कशाला म्हणावं, की फक्त कृतीला महत्व, वृत्तीचा काही संबंध नाही. परमार्थ कशाला म्हणावं, की ज्याच्यामध्ये मी फुलं घातला, हार घातला, तर हार घालताना मी हारलो, माझं सर्वस्व हरण झालं, ही वृत्ती पाहिजे नाही का. नाही तर एखाद्या पुढाऱ्याला हार घालताना बघून येईन पुढच्या इलेक्शन मध्ये काय